त्याचाच गौरव सोहळा आज आपण साजरा करतो आहोत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री माननीय नामदार श्री उदय सामंत साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची शुभ सुरुवात होते आहे. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशातील $500 बिलियन GDP असलेले पहिले राज्य आहे. माननीय पंतप्रधानांच्या भारतासाठी $5 बिलियन लक्ष्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्य $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्याच्या मार्गावर आहे. परदेशी थेट गुंतवणुकीत हरवलेले स्थान महाराष्ट्राने मागील 2 वर्षात परत मिळवले आहे. मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राचे जागतिक स्तरावर नाव उंचावले आहे. जागतिक आर्थिक परिषद दाओस 2023 आणि 2024 मध्ये 4.5 लाख कोटी रुपयांचे थेट परकीय गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तसेच राज्याची बलस्थाने विचारात घेत भारत सरकारने 3 राष्ट्रीय प्रकल्पांना मान्यता दिली असून अनुदानही मंजूर केले आहे. त्यात पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी 207 कोटी रुपये, अमरावती येथील PM मित्रा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये आणि रायगड येथे लेदर क्लस्टरसाठी 125 कोटी रुपयांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत सरकार यांच्या सहकार्याने देशाची प्रथम ग्रीनफील्ड स्मार्ट सिटीचा प्रकल्प निर्माण केला आहे. त्यात 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 3 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. हे औद्योगिक शहर सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. राज्यभर विकासासाठी उद्योग विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी रत्नागिरीत मँगो कॅश्यू पार्क पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे 7 मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येत आहे. राज्य सरकारने निर्यात आधारित उद्याने स्थापन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत राज्याच्या उत्पादनांची निर्यात क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात 23,000 स्टार्टअप्स कार्यरत असून राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये स्टार्टअपसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले असून 2022-23 मध्ये 12,334 तर 2023-24 मध्ये 19,800 रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच गडचिरोली येथे स्टील क्लस्टर तयार करण्यात येत आहे आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये प्लग अँड प्ले सुविधा सुरू करण्यात आली आहे.
उद्योग विभागाने लॉजिस्टिक, IT, टेक्सटाईल, एक्सपोर्ट 2023, ग्रीन हायड्रोजन 2023 यांसारख्या अनेक नव्या धोरणांना मान्यता दिली आहे. तसेच मंत्रिमंडळ उपसमितीने मेगा व अल्ट्रा मेगा प्रकल्पांच्या 4.32 लाख कोटी गुंतवणूक